नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संमती त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. नाईकांची हवेली. वास्तविक 1940च्या सुमारास दुसरं महायुद्ध सुरू होताच नाईकांचा निर्वंश झाला होता. बापूसाहेब नाईक आणि माईसाहेब नाईक दोघांचाही मृत्यू झाला होता. गावच्या सिंदरी पाटलाला ते दोघे आधी दिसले होते. पाटलाखेरीज त्या घरात कोणालाही प्रवेश नव्हता. 1928मध्ये नाईक दुर्गापूरला आले होते. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल ते कधी कोणाशी चकार शब्दाने बोलले नव्हते आणि कोणाची त्यांना काही विचारायची प्राज्ञाही नव्हती. इतरत्र कुठे त्यांचा धंदा, व्यवसाय, उद्योग, गिरणी, कारखाना, प्रॉपर्टी, जहागीर, इस्टेट असं काही असेल ते विकून नाईक दुर्गापूरला कायमचे स्थायिक व्हायला आले होते. पण त्यांचं राहणं हा एक वनवासच होता. ते किंवा त्यांच्या पत्नी माईसाहेब गावातल्या लोकांशी संपर्क ठेवूच इच्छित नव्हते. ते गावातल्या लोकात कधीही मिसळले नाहीत. त्यांना कोणत्याही उत्सवाचं, समारंभाचं अध्यक्षपद नको होतं. कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं नव्हतं. 1-2 महिन्यातच त्यांनी आपल्या वागणुकीने दाखवून दिलं होतं की ते परके होते, परकेच राहणार होते. दुर्गापूरला आले असले तर ते त्यांच्या सोयीसाठी होतं. इतरांनी दूर राहावं. बापूसाहेब शरीराने लठ्ठ, वर्णाने काळे आणि वागण्यात असंस्कृत होते. मात्र ज्यांनी त्यांच्या पत्नींना, माईसाहेबांना पाहिलं होतं ते सांगत की त्या अत्यंत लावण्यवान होत्या. एखाद्या राजकुलात उत्पन्न झाल्यासारख्या आवाजही तसाच मधुर, शालीन, आर्जवी. हा पशुसुंदरीचा जोळा कसा जमला आणि कसा टिकून राहिला हे एक कोडच होतं. माईसाहेबांनी कधी कोणाला विश्वासात घेतलं नाही. त्यांच्या घरात कोणालाही प्रवेशच नव्हता. तेव्हा त्यांच्याबद्दल गावात ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी सांगितल्या जात त्या सर्व अफवाच होत्या. महिन्याच्या 1 तारखेस किंवा 1 तारखेला सुट्टी असली तर 2 तारखेस नाईक गावाला जात आणि दुसऱ्या दिवशी परत येत. बहुतेक महिन्या खर्चाचे पैसे घेऊन येत असावेत. बँकेतलं किंवा पोस्टातलं किंवा एखाद्या खाजगी कंपनीतलं व्याज असावं. लोकांची उत्सुकता अमाप होती, पण त्यांचं समाधान झालं नाही. अशी जवळजवळ 10 ते 11 वर्ष गेल्यावर 1941च्या मे महिन्यात नाईक पती पत्नी मरण पावलेले आढळले होते. तेही मृत्यूला 5 दिवस होऊन गेल्यावर. सिंदरी पाटील त्यांच्या नेहमीच्या भेटीसाठी गेला होता, पण बाहेरचं दार बंद होतं. भेटीच्या वेळी असं कधी झालं नव्हतं. काही वेळ तो तसाच नुसता तिथं उभा राहिला. दारावर धक्के मारण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. नाईकांची त्याला मनातून भीतीच वाटत असे आणि आता त्या बंद दाराबाहेर उभा असताना त्याला घरातून येत असलेला दुर्गंध जाणवायला लागला होता. एखादा खाण्याचा पदार्थ, विशेषतः मांस कुजल्यावर सुटतो तसला वास. पुढचं दार बंद आहे हे पाहताच तो मागल्या दारी गेला होता. अंगणातलं दार लोटलेलंच होतं. ते उघडताच घाणीचा विलक्षण भपकारा त्याच्या तोंडावर आला. सिंदरीला आता मुळीच पाय ठेवायची इच्छा नव्हती. हवेलीच्या सर्व दारे खिडक्या बंद होत्या. आत अगदी अंधुक प्रकाश होता. आता काय दिसेल नि काय नाही. ओसरीवरून तो मागच्या माझघरात आला आणि जरा पुढे होताच त्याला माईसाहेब दिसल्या. त्या स्वयंपाकघराच्या दारातच अर्ध्या आत अर्ध्या बाहेर अशा पडल्या होत्या आणि अर्थात मृत. त्यांच्यावर माशा घुंगवत होत्या. त्याच पावली सिंदरी घराबाहेर पडला. पळत पळत गावात आला. गावातली 4-2 धटिंगण माणसं घेऊन तो परत हवेलीवर गेला आणि आता सर्वजण एका नव्या नजरेने हवेलीकडे पाहत होते. आवारात सर्वत्र गवत, तण, काटेकुटे, सराटे माजले होते. रानटी झुडपांचा उग्र दर्प येत होता. मधमाशा, चतुर, कीटक यांची गुणगुण चालली होती. अभाव होता तो मानवी कृत्रिम आवाजांचा. कारण माईसाहेब तर मरण पावल्याच होत्या.
आता सर्वांच्या मनात विचार होता तो बापूसाहेबांचा. ते कुठे होते? हवेलीतच होते का निघून गेले होते? हवेलीतच असतील तर काय करत होते? माणूस कितीही एकलकोंडा असला तरी अशा प्रसंगी तो आपले न्यूनगंड, पूर्वग्रह, गर्व, प्रतिष्ठा सर्व विसरतो. त्याला कोणाच्या तरी मदतीची, सहवासाची गरज भासते. बापूसाहेबांनी 5 दिवसात मदतीसाठी हाकारा का पिटला नाही? त्या मृत्यूच्या घरात त्यांना 5 दिवस एकटं राहावलं गेलं कसं? का तेही हाका मारण्याच्या पलीकडे गेले होते? सिंदरीबरोबर गॅसबत्ती घेऊन आला होता. वैशाखातल्या उन्हात त्यांनी ती बत्ती अंगणात पेटवली आणि ते 5-6 जण मागच्या दारानं हवेलीत शिरले. सिंदरी आजवर अनेकदा हवेलीत आला होता, पण त्याचा प्रवेश बाहेरच्या खोलीपर्यंतच झाला होता. तेव्हा ते सर्वप्रथमच आत पाऊल टाकत होते आणि त्यांना कल्पनाही नव्हती इतका आतला देखावा चमत्कारिक होता. नाईकांच्या हवेलीतून कोणतीही वस्तू, मग ती कितीही जुनी, मोडकी तोडकी, निरुपयोगी का असेना, बाहेर गेलेली दिसत नव्हती. खोकी, ट्रंका, कपडे, पायतान, छत्र्या, भांडी, कुंड्या आणि पुस्तकं, नवीच्या नवी, हातही न लावलेली पुस्तकं, त्या सर्व सामानाची कोणी यादी केली तरी त्यावरून काहीही अर्थबोध होण्यासारखा नव्हता. माईसाहेब त्या स्वयंपाकघराच्या दारातच पडल्या होत्या. माशांचा घुंग घुंग आवाज सोडला तर सर्व शांत, निशब्द होतं. घड्याळ केव्हा तरी 1:15 वाजता थांबलं होतं. धुरानं, धुळीनं पिवळट झालेल्या डेस्क कॅलेंडरवरची तारीख 5 दिवसांपूर्वीची होती. डॉक्टरांना बोलावणं, मृत्यूची तारीख, वेळ ठरवणं इत्यादी प्रकार मोठ्या शहरात होत असतील, त्या लहानशा गावात नाही. सिंदरी पाटील फौजदाराकडे रिपोर्ट करेल, मग चौकशीची चक्र सावकाश सावकाश फिरायला लागतील. त्यांना तिथं जे काही दिसत होतं त्यावरून माईसाहेबांचा मृत्यू त्यांचा गळा आवळल्यानं झाला होता हे उघड होतं. चेहरा सुजला होता, निळा काळा पडला होता, डोळे वटारून बाहेर आले होते, काळी जीभही बाहेर आली होती. मग त्यांनी तळमजल्यावरच्या सर्व खोल्या तपासल्या. सर्वत्र धूळ, कचरा होता. स्वयंपाकघर सोडून बाकीच्या खोल्या वापरातच नसाव्या तशा दिसत होत्या. त्यावेळी त्यांनी माईसाहेबांना हलवलं नाही, नाहीतर त्यांच्या मृत्यूदेहाखाली असलेलं तळघरात जाणारं लाकडी दार त्यांना दिसलं असतं. तेव्हा मग राहिला वरचा मजला. लाकडी जिना मधल्या खोलीतून वर जात होता. इतकी दानगट अनुभवी माणसं, पण वर जाताना जिन्याच्या पायऱ्या करकरल्या तर दचकत होती. बापूसाहेबांच्या गैरहजेरीच्या रहस्याला आता भीतीची आणि शोकांतिकेची काळी किनार आली होती. वरती खालच्यासारखीच मांडणी होती. मधली खोली बोळवजा, लांब व अरुंद होती. बोळाच्या शेवटच्या टोकाशी खोली सोडता बाकीच्या सर्वांना बाहेरून कड्या होत्या. तरीही त्यांनी सर्व खोल्या उघडून पाहिल्या, त्या रिकाम्या होत्या. आणि मग शेवटी ते त्या टोकाच्या खोलीपाशी पोहोचले. त्या खोलीत बापूसाहेब होते. मधल्या तुळईला दोर लावून त्यांनी त्या दोराचा गळफास लावून घेतला होता. लाथाळलेलं स्टूल पायापाशीच पडलं होतं. त्या लोकांना त्या शापित घराबाहेर केव्हा एकदा पडतोसं झालं होतं. ज्या गावात कधीच काही घडत नाही तिथं एखादा लहानसा अपघात, एखादी लहानशी भानगडही सर्वत्र चवीनं चर्चिली जाते. नाईकांच्या हवेलीतील दुर्घटना तर इतकी भीषण होती की मोठमोठ्या शहरातूनही ती रोमहर्षक, सेन्सेशनल ठरली असती. तेव्हा दुर्गापूरसारख्या लहान गावी तर ज्याच्या त्याच्या तोंडी तोच एक चर्चेचा विषय झाला तर नवल नव्हता. आणि नाना तऱ्हेच्या अफवा विविध लोकप्रवाद प्रस्तुत करण्याइतकी ती घटना रौद्रभीषण खास होती. आधीच बापूसाहेब नाईक व त्यांची पत्नी यांच्या रहस्यमय वागण्यानं, त्यांच्या अज्ञात पूर्वेतिहासानं, विचित्रपणानं त्यांच्या भोवती गूढतेचं एक वलय निर्माण झालं होतं. आता त्यात याची भर पडताच लोकांच्या कल्पनाशक्तीला रानच मोकळं मिळालं. नाईकांना कोणी वारस नव्हता. पोलीस तपास मंद गतीनं चाललेलाच होता. बापूसाहेबांनी स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि मग स्वतः आत्महत्या केली, असा शेवटी निष्कर्ष निघाला. घराची जेव्हा संपूर्ण तपासणी करण्यात आली तेव्हा आणखी काही विलक्षण गोष्टी उजेडात आल्या. आधी स्वयंपाकघराखालचं तळघर. माईसाहेबांचा मृत्यूदेह हलवल्यावर मग तळघराकडे खाली जाणारा जिना दिसला होता. टॉर्च आणि बत्त्या घेऊन पोलीस आणि सिंदरी पाटील आणि त्यांच्या मर्जीतले 2-4 खाली तळघरात उतरले होते. तळघर घडीव दगडांनी बांधून काढलेलं होतं. हवा गार होती, पण कुबट कुंद अजिबात नव्हती. तळघरात काहीही सामान नव्हतं. उलट तळघर कल्पनेपेक्षाही स्वच्छ होतं, झाडून पुसून लख्ख केल्यासारखं. ते कशासाठी बांधलं असावं यावर काही तर्कच चालत नव्हता.
दरवाजाच्या बिजगऱ्यांना जे काही तेलपाणी केलं होतं, दरवाजा ज्या सहजपणे न कुरकुरता उघडत होता, त्यावरून तळघरात नेहमी ये-जा असावी असा अंदाज होत होता. पण कशासाठी? घरातली तळमजल्यावरची अगदी मागची एक खोली अशीच लोकांना जराशी बुचकळ्यात टाकणारी होती. त्या खोलीतलं सामान तपासण्यात आलं तेव्हा एका पेटीत लहान मुलांचे कपडे सापडले, व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले. मुलांचे आणि मुलीचे वय वर्षे 6 पासून 10 पर्यंत. एकूण 8 तरी मुलं असावेत. 3 मुली 5 मुलं. पण नाईकांना तर काहीच अपत्य नव्हतं. निदान दुर्गापूरमध्ये ते राहत असताना तरी नव्हतं. त्यांच्याकडे कधी कोणी मुलाबाळांचे कुटुंब पाहुणं आल्याचंही कोणाच्या पाहण्यात नव्हतं. मग हा गत आयुष्यातील काही शोकांतिकाचा वारसा होता का? त्यांच्या कुटुंबावर काही अकल्पनीय आपत्ती येऊन त्यात त्यांच्या मुलांचा अंत तर झाला नव्हता. कदाचित तेच त्यांच्या मूळ गावाहून परांगदा होऊन दुर्गापूरमध्ये स्थायिक होण्याचं कारण होतं. कदाचित त्यामुळेच त्यांचा दोघांचा स्वभाव असा एकलकोंडा, माणूसघाना, दुखरा आणि चिडचिडा झाला होता. पण तरीही 8 मुलं. माईसाहेबांचं वय आणि प्रकृती पाहता जरा अशक्यच वाटणारी गोष्ट. तेव्हा त्या कपड्यांचं समाधानकारक स्पष्टीकरण झालंच नाही. पण शेवटी माणसाच्या मनाचे सर्व कप्पे दुसऱ्यांना थोडेच माहिती असतात. आणि अगदी कृती समजल्या तरी त्यामागचा व्यक्तिगत हेतू कधी समजणार आहे? प्रत्येक माणसासाठी बाह्य विश्व वेगळं असतं. आपापल्या परीनं तो घटनांचा कार्यकारण भाव लावत असतो. फक्त ही गुपितं ज्याची त्याच्यापाशीच असतात. अशी नाईकांच्या रिकाम्या घरासारखी 4 चौघांच्या नजरांना, शंका कुशंकांना हुगडी होत नाहीत. सर्व घरात कोठेही फुटका पैसाही नव्हता. कदाचित हेही त्या भीषण कृत्यामागचं कारण असेल. विपन्नावस्था. नाईकांचा चारितार्थ कसा चालत होता? त्यांना पैसे कोणाकडून, कशासाठी मिळत होते हेही प्रश्न अनुत्तरितच होते. आणि अर्थात आत्महत्या सोडली तर दखलपात्र असा काही गुन्हा केल्याचा पुरावा नव्हता. माणसानं अनामिक राहणं हा काही गुन्हा नाही, तेव्हा अधिक खोलात चौकशी झालीच नाही. पण काही गोष्टींचा उगम कसा, केव्हा झाला हे कधी समजतच नाही. नाईकांची हवेली बदनाम कशी झाली, ती झपाटलेली आहे, पछाडलेली आहे अशी अफवा गावात कशी पसरली? नाईकांच्या मृत्यूनंतर सर्व कायदेशीर जाच तपास झाल्यावर बेवारशी म्हणून ती इस्टेट सरकार जमा झाली होती. नंतर आणखी काही वर्षांनी मामलेदारांनी ती मिळकत लिलावात काढली आणि 45च्या सुमारास लष्करी ट्रेडर्समध्ये भरमसाठ पैसा मिळवलेल्या चिटणीस नावाच्या गृहस्थांनी ती अगदी नाममात्र रकमेला खरेदी केली. खरेदी खत पक्क झाल्यावर चिटणीस त्यांच्या पत्नीसह हवेलीवर नुसतं नजर टाकायला गेले. त्यांची पत्नी बाहेरच थांबली होती. अंगणात चिटणीस आत गेले आणि 5-1 मिनिटातच त्यांची दाबलेल्या, गुदमरलेल्या स्वरातली हाक पत्नीच्या कानावर आली. चिटणीसांना हार्ट ट्रबल होता, त्यामुळे त्यांची पत्नी सावध असायची. पण या खेपेस तिला त्यांच्यापाशी पोचायला उशीर झाला. ती आत गेली तेव्हा चिटणीस त्या स्वयंपाकघरातच फरशीवर वेडेवाकडे कोसळलेले होते, गतप्राण होऊन. त्यांच्या पत्नीची बिचारीची काय अवस्था झाली तिची तिलाच माहीत. धावाधाव झाली, माणसं आली, डॉक्टर आले. पण अर्थात खेळ आधीच आटोपला होता. हृदयक्रिया बंद पडून मृत्यू, मॅसिव्ह हार्ट सीझर. चिटणीसांच्या मृत्यूनं तर हवेलीवर कायमचा शिक्काच बसला. कदाचित चिटणीस त्यावेळी जायचेच असतील. त्यांचं हवेलीत निधन हा अगदी संपूर्ण योगायोगही असेल. पण लोक तसं मानायला तयार नव्हते, कारण त्यांना तसं मानायचं नव्हतं. नाईकांची हवेली भुताटकीची झाली. कदाचित भूत, पिशाच, संबंध खवीस, डाकीण, हडळ हे आकार माणसाच्या मनाची कोंडी फोडून बाहेर पडायची सतत खटपट करीत असावेत. आधारासाठी त्यांना अशी एखादी वास्तू मिळाली की सगळे तिथं कोंडाळं करून जमतात. नाना लोकांना नाना तऱ्हेचे अनुभव यायला लागतात. त्यांच्यातला एकही खरा नाही असं म्हणणं जरा धार्ष्ट्याचंच होईल. पण खरं, भासात्मक, कपोलकल्पित यांची इतकी गल्लत झालेली असते की अगदी शहाणा म्हणून घेणाऱ्याचंही मस्तक चक्रावून जावं. जयदेव म्हणजे त्यावेळचा गोपाळ खूप एकटा पडत होता. त्याच्या आजोबांची ख्यातीच पेठेत आणि गावात तशी होती. जमदग्नीचेच अवतार. समोरच्याच वाड्यात सदू राहत होता. तो मोकळा असला तरी गोपाळबरोबर खेळायचा. पण त्याचे मित्र आले की गोपाळ एकटा पडायचा. मग एकदा त्या 3-4 एकमेकांच्या कानात कुजबूज चाललेली असताना तो धीर करून त्यांच्यापाशी गेला होता आणि म्हणाला होता, मला पण घ्या ना रे खेळायला तुमच्यात. कदाचित सदूनं त्यांना आधी कल्पना दिली असावी, कारण त्यांना विशेष आश्चर्य वाटलंसं दिसलं नाही. पण एकमेकांकडे पाहून खुणवाखुणवी करत ते म्हणाले, आमच्या टोळीत यायच्या आधी परीक्षा द्यावी लागेल,
मग सांगा की. सांगितल्यावर भ्यायचा तर नाहीस ना? नाही. नाईकांच्या हवेलीत जायचं आणि काहीतरी खुन्यासाठी घेऊन यायचं. त्याच्या तर पोटात भीतीचा गोळाच उठला. नाईकांची हवेली? हवेलीत रात्री? नाही. सकाळी जा, दुपारी जा, केव्हाही जा, पण आम्ही मागं येणार. जीव आतल्यात गोळा होत होता तरी त्याला ते कबूल करावंच लागलं. मित्रांची निकड इतकी होती की त्यासाठी कोणतीही किंमत द्यायला तो तयार होता. दुसऱ्या दिवशी दुपारी आजोबा जरा आडवे झाल्यावर हवेलीवर जायचं त्याने ठरवलंच. आधी त्या रात्री त्याला कितीतरी वेळ झोपच आली नाही. कल्पनाशक्ती हाच कधीकधी मानवाला शाप ठरतो. नाईकांच्या हवेलीबद्दलच्या सर्व अफवा त्याच्याही कानावर आलेल्याच होत्या. एकमेकांना भिववण्यासाठी मुलांनी हवेलीत नाना प्रकार चालल्याची रसभरीत वर्णनं एकमेकांना ऐकवली होती. आणि आता त्याला त्या हवेलीत जायचं होतं, आणि तेही एकट्याला. आणि उशिरा कशी तरी झोप लागल्यावर मग स्वप्न आली. कसली ती भयानक स्वप्न. 2-3 तर तो दचकून ततपप करत जागाच झाला. दुपारी 1ला ते सगळे गोपाळच्या घरामागं जमले आणि हवेलीकडे निघाले. एकदा बाजारपेठ सोडली की हवेलीच्या रस्त्यावर तेव्हा दुसरं कोणतंच घर नव्हतं. धुळीचा रस्ता आणि दोन्ही बाजूंनी वडाची झाडं. रस्त्यावर उन्हाचे हलते कवळसे. धुळीत 10-12 अनवाणी पावलांचा खसखस आवाज आणि किड्यांची किर्र. ते हवेलीच्या कंपाऊंडच्या भिंतीपाशी पोहोचले. भिंतीतले चिरे निखळले होते. पिंपळाची उंबराची रोपटी उगवली होती. बाहेरचं लाकडी फळ्यांचे फाटक मोडलं होतं. एक पाल नव्हतंच. दुसरं एकाच बिजागरीवर दारुड्यासारखं कललेलं होतं. अंगणात छाती इतकं उंच गवत माजलं होतं आणि त्यामागे ती हवेली. सगळी दारं खिडक्या लावलेली होती, पण खालच्या मजल्याच्या 2 खिडक्यांची तावदानं फुटली होती. दर्शनी भागातील ती 2 काळी खिंडारं 2 डोळ्यांसारखी दिसत होती. इमारतीवरचा प्रकाश झाडांच्या सावल्यांनी, सरकत्या ढगांनी बदलत होता. त्या बदलत्या प्रकाशात ते डोळे मिचकवल्यासारखे वाटत होते, मिश्किल आणि क्रूर. आम्ही इथंच थांबतो. फाटकाच्या आत 2 पावलांवर बाकीची मुलं थांबली. तू जा आणि काहीतरी आणायला विसरू नकोस बरं का. गोपाळ समोरच्या हवेलीकडे पाहत काही वेळ उभा राहिला. त्याला एका गोष्टीचं नवल वाटत होतं. काल रात्री त्याला हवेलीत जायची ती विलक्षण भीती वाटली होती, तिचा आता त्याच्या मनात लवलेशही नव्हता. समोर एक साधी, रिकामी, जराशी पळकी इमारत आहे. त्यात भीती वाटण्यासारखं काय होतं? त्याच्या अननुभवी मनाला मनातल्या या अचानक बदलाची शंका घ्यायचं सुचलं नाही. यात काही कृत्रिम असेल. येथे एखादी बाह्य प्रेरणा कार्य करत असेल. आपल्या मनातली भीती कमी करून आपल्याला बेसावत करण्याचा कुटील हेतू असेल, याची त्याला शंकाही आली नाही. बाहेरचं दार ढकलून पाहायचं. ते उघडं नसलं तर मागचं एखादं दार उघडं असेल, नाहीतर एखादी खिडकी उघडी असेल, किंवा बंद असली तरी मोडका तोडका गज काढून एका धक्क्यात सहज उकडून आत जाता येईल. एखादी वस्तू उचलायची की बाहेर, त्यात काय मोठं होतं. समोरच्या बाजूच्या सर्व खिडक्या बंद होत्या, पण एका बाजूची एक खिडकी उघडी राहिली असावी, किंवा एखाद्या वावटळीत वाऱ्याच्या दणक्यानं उघडली असावी. तिचं एक दार उघडं होतं. गोपाळनं खिडकीची फ्रेम हातात धरली, स्वतःला वर उचललं आणि खिडकीतून आत पाय टाकून खोलीत अगदी सहज प्रवेश केला. बाहेरच्या पेक्षा आत अंधार होता. खिडक्यांच्या काचांवर धूळ साठली होती. बाहेरच्या कडक उन्हाचा काही अंशच आत येत होता. तो आत वळला आणि त्याचा श्वास गच्च दिशे आत गेला. मग सावकाश सुटला. आधी त्याला वाटलं होतं कोपऱ्यातल्या मोठ्या खुर्चीत काहीतरी मोठं पांढरं बसलं आहे. मग त्याला दिसलं की खुर्चीवर मळकट पांढऱ्या मांजरपाटाचा कपडा टाकलेला आहे. खोलीत इतरही अडगळ खूप होती, पण बरोबर नेता येण्यासारखं काहीही नव्हतं. खोलीच्या दारातून तो मधल्या हॉलमध्ये आला. हॉलमधून जिना वरच्या मजल्याकडे जात होता. जिन्यापाशीच कोरीव काम केलेलं एक अष्टकोनी टेबल होतं. टेबलावर जुन्या प्रकारचा एक काचेचा पेपरवेट होता. आत पांढरी भुकटी असते. पेपरवेट हलवला की भुकटी वर जाते आणि हिमवर्षावासारखी अलगद खाली येते. खाली एक लहानसं घर होतं. त्यावर ती भुकटी सावकाश सावकाश पडते. गोपाळनं पेपरवेटी खिशात घातला. समोरच बाहेरचा दरवाजा होता. तो त्याने उघडलासुद्धा, पण बाहेर पडण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी तो थांबला. काहीतरी राहिलंय, करायचं विसरलंय. त्याला वाटत होतं सदाशिवला आणि इतरांना पेपरवेट दाखवता येईल,
पण त्यात काय मोठं होतं, ते कोणालाही सहज जमलं असतं. आपण खास काहीतरी करून दाखवायला हवा. त्याची नजर जिन्यावरून वरच्या मजल्याकडे गेली. क्षणभर काळजाचा ठोका चुकला, पण पुन्हा कोणीतरी शांतपणे पाठीवरून हात फिरवल्यासारखा धीर आला. वर काय असणार? आता त्याला कितीतरी वर्ष होऊन गेलीत. फक्त एक नजर की परत. घरात सर्वत्र दुर्गंधी होती. नुसतीच पक्षी, उंदीर, कीटक यांच्या घाणीची, विष्टेची नाही, कसली तरी सडकी कुचकी दुर्गंधी. पण आवाज अजिबात नव्हता. रिकाम्या घरात खरं तर उंदीर, घुशी, वटवाघळं शेकड्यांनी हवीत. अजिबात आवाज नाही. वर जायला हवं होतं, एकदाच फक्त. तसा धोका काही नाही, एकदाच फक्त. तो पायरी पायरी करत वर गेला. 14 पायऱ्या. प्रत्येक पायरी करकरत होती. प्रत्येक आवाजासरशी जीव गोळा होत होता. वरचा मजला आला. बोळ वजा लांबच लांब खोली. तीच ती खोली. त्याने ऐकलं होतं त्याच त्या खोलीत बापूसाहेबांनी स्वतःला. भीती एखाद्या वडवानलासारखी काळजाच्या तळापासून उसळत वर आली. तो वर कशाला आला होता या झपाटलेल्या भुताटकीच्या घरात? मनावर पुन्हा एकदा एक काळा पडदा आला. भीती पुन्हा त्या काळ्या आवरणाखाली दळपली गेली. एकच नजर. त्यात भिण्यासारखं काय आहे? कोणीतरी आपल्या कानाला लागून कुजबजल्यासारखा त्याला वाद झाला. मनातली ओढाताण त्यालाही जाणवत होती. त्याचा ताण नकळत असह्य झाला होता. काहीही करून ती ओढाताण संपवायला हवी होती. मनातलं ओसरतं उरलं सूर्यधैर्य एकटवून तो धावत धावत त्या खोलीपाशी पोहोचला आणि त्यानं दाराला धक्का दिला. शेवटची मनातली अर्धवट अशी काहीतरी कल्पना होती की धावत धावत आत जायचं, जी हाताला लागेल ती वस्तू उचलायची आणि परत बाहेर आणि खाली धूम ठोकायची. पण धक्का बसताच दार दन्नदिशी आत उघडलं. श्वास घ्यायला गोपाळ थांबला. त्याची नजर समोर आणि वर गेली आणि तो तिथंच थिजला. खोलीच्या मध्यभागी तुळईपासून खाली आलेल्या दोरीला बापूसाहेब नाईकांचा मृत्यूदेह लोंबकळत होता. कधीकधी शारीरिक प्रतिक्रियांपेक्षा मनातले विचार लाख पटींनी वेगाने पुढे धावतात. गोपाळचे पाय जमिनीला खिळले होते. समोरचा देखावा डोळे आत घ्यायचा प्रयत्न करत होते. मेंदू त्याचा अर्थ लावायची खटपट करीत होता. पण मनावरची झापळ गळून पडली होती. त्याला एक सहस्त्रांश क्षणात त्याला समजलं की तो आपण होऊन वर या खोलीपाशी आला नव्हता. तो कधी आलाच नसता. त्याला कोणीतरी फसवून इथे आणलं होतं. डोळे समोरचा देखावा पाहतच होते. नाईकांचा मृत्यूदेह लोंबकळत होता. सावकाश हेलकावे खात होता. स्वतःभोवती फिरत होता. फिरता फिरता त्यांचा चेहरा त्याच्याकडे झाला. चेहरा काळवंडलेला नव्हता. हिरवट घाणेरडा होता. सुजलेला होता. आणि नाईकांचे डोळे खाड दिशी उघडले. हा धक्का सहनशक्ती पलीकडचा होता. गोपाळच्या तोंडून एक आर्त किंचाळी निघाली. तो गरकन वळला. जिन्यावरून पळत कोलमळत पायऱ्या गाळीत खाली आला. नशीब की बाहेरचं दार उघडं होतं. त्यातून तो वाऱ्यासारखा सटकला. जिन्याच्या शेवटच्या पायरीवर असताना त्याला वाटलं होतं काहीतरी वरच्या खोलीतून बाहेर आलं आहे. जिन्याच्या माथ्याशी थांबलं आहे. आपल्याला हाक मारत आहे. बालमनाच्या स्थितीस्थापकत्वामुळेच तो वाचला. मोठ्या माणसाला वेळ तरी लागलं असतं, नाही तर मूर्छा तरी आली असती. गोपाळ हवेलीच्या फाटकापर्यंत पोहोचेपर्यंत बराचसा सावरलाही होता. फाटकाबाहेरच सदाशिव आणि बाकीचे उभे होते. त्यांच्यापाशी पोहोचताच गोपाळनं खिशातून काचेचा पेपरवेट काढून त्यांच्या पुढं धरला. कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कल्पना नसावी की तो खरोखरीच आतून काहीतरी आणील. पेपरवेट पाहिला. उलटा सुलटा करून पाहिला. सर्वांनी कोंडाळ केला. आणि आता गोपाळला दिसलं की पेपरवेटच्या आत घराची आकृती होती. ते घर नाईकांचीच हवेली होती. नाईकांनी ते खास बनवून घेतलेलं असावं. हवेलीकडे पाहता पाहता जयदेवला हे आठवलं होतं आणि त्याचं सर्व शरीर शारून उठलं होतं. कितीतरी दिवस मनाच्या तळाची दळून बसलेली ही आठवण आता वर पृष्ठावर आली होती. आणि ती त्या पहिल्या क्षणा इतकी स्वच्छ, स्पष्ट, तीव्र, दाहक होती. आठवणीनंही चेहरा ओढला गेला होता. त्या अनुभवामागचं सत्य काय होतं? नाईकांच्या हवेलीबद्दलच्या तऱ्हेतऱ्हेच्या कथा ऐकून त्याची कल्पनाशक्ती आधीच उद्दीपित झाली होती आणि त्या अवस्थेत त्याला तो सर्व भासत झाला होता. का एखाद्या वास्तूत घडलेल्या दुर्घटनांचा काही ठसा, काही वारसा मागं राहतो
आणि एखादी खास संवेदनक्षम कॅटलिस्ट व्यक्ती त्या परिघात आल्यास त्या वास्तूतला एक प्रकारचा भार विजेच्या ठिणगीसारखा फेकला जातो. काही सर्व क्लिष्ट तात्विक चर्चा केवळ फसवणूक आहे आणि नायिकांचे काय म्हणायचं त्याला, भूत या हवेलीला झपाटून राहिलं आहे. त्याच्याच फसव्या धुलावणीखाली तो आधी आत, मग वर, मग त्या खोलीत गेला होता. पण कशासाठी? यासाठीच तो दुर्गापूरला परत आला नसेल. मनात अगदी खोलवर रुतून बसलेला हा शल उपसून काढण्यासाठी, मनाभोवती पडलेली ही अभद्र भीतीची शृंखला तोडून टाकण्यासाठी. का अजूनही तो स्वतंत्र स्वतःचा धनी नव्हता? अजूनही तो एखाद्या गुप्त सूक्ष्म तरल आज्ञेच्या प्रभावाखाली इथं आला होता.